वक्फ मंडळाच्या मालमत्तांचं सर्वेक्षण होणार आहे। वक्फ मंडळाच्या मालमत्ता आणि जमिनींचं जिओ मॅपिंग केलं जाणार आहे। अल्पसंख्याक विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तज्ञ संस्थेच्या मदतीनं सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात होणार आहे। जिओ मॅपिंगमुळे अतिक्रमणावर टाच येणार आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातला अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, खरं तर मागच्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड हा मुद्दाच मुळात प्रचंड चर्चेत आहे। आता ही नवी अपडेट समोर येते। अगदी बरोबर आहे विक्रांत। आपण जर बघितलं असेल तर एकीकडे वक्फ विधेयकावरून केंद्रात रणसंग्राम सुरू असताना आता राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। राज्यात सर्वत्र विखुरलेल्या कुठलीही अद्ययावत मोजमाप नसलेल्या वक्फ मंडळाच्या अत्याधिकच्या मालमत्ता आहेत त्याची आता जिओ मॅपिंग करण्याचा निर्णय जो आहे तो अल्पसंख्याक विभागाने घेतलाय। आपण जर बघितलं असेल तर वक्फ जमिनीवरून वादळ सुरू होतं। नितेश राणे यांनी देखील अनेक सवाल उपस्थित केले होते। त्यामुळे या जिओ मॅपिंगमुळे राज्यात वक्फच्या किती मालमत्ता आहेत, त्यावर किती अतिक्रमण आहे याची अचूक आणि अधिकृत माहिती जी आहे ती उपलब्ध होणार आहे। आणि राज्यातील वक्फ मालमत्ता नेमक्या किती आहेत याविषयी जो संभ्रम जो सुरू आहे त्यावर कुठेतरी आता निर्णय होऊ शकतो। कारण आपण जर पाहिलं असेल तर राज्यात वक्फ मंडळानुसार राज्यात वक्फच्या 23,556 मालमत्ता असून त्याचे क्षेत्र जे आहे ते 37,330 हेक्टर इतके क्षेत्र आहे। आणि काही ठिकाणी जे आहे ते अतिक्रमण जे आहे ते झालेलं आहे। आणि याचमुळे या जिओ मॅपिंगचा फायदा होणार आहे। ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी टाच देखील आणता येणार आहे। विक्रांत, बरं सुशांत, तुम्ही असे जोडलेले राहा। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया नेमकी मालमत्ता किती आहे वक्फ बोर्डाची राज्यामधली। राज्यात वक्फच्या मालमत्ता किती आहेत तर राज्यात वक्फच्या 23,566 हा आकडा आहे। इतक्या मालमत्ता आहेत। वक्फ जमिनींचं क्षेत्र हे 37,330 हेक्टर इतका आहे। आपण हा राज्यातला डेटा पाहतोय, राज्यातली माहिती पाहतोय। अल्पसंख्याक विभागानुसार मालमत्तांची संख्या ही अंदाजे 27,000 हेक्टर इतके आहे। अल्पसंख्याक विभागानुसार क्षेत्र 40,468 हेक्टर इतके। या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वक्फ बोर्डाच्या अनुषंगाने ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आताच्या घडीला आपण पाहतोय।